नमस्कार, मी तुमचा लाडका एस्थेटिक बारामतीकर. तर आज आपण आलो रायगडला. रायगड एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्लॉग एन्जॉय करा. आता करूयात आपण चढायला सुरुवात. तर सकाळचे वाजलेत 7:30 वाजता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे आणि सुरू करत आहे आपल्या रायगडच्या दर्शनाची ट्रॅक. आपण रायगडचा ट्रॅक विदाऊट चप्पल करणार आहोत. बघू शकता तुम्ही. बघूयात किती अडचणी येतात, किती काय होतंय. सकाळचे 7:30 वाजलेत. 7:30 वाजता आपण पोहोचलो आहे रायगडमध्ये. गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. आता आपण करतो मी आता ट्रेकला सुरुवात. अख्खा ग्रुप पुढे निघून गेलेला आहे, एकटाच राहिलो मी मागे. बघू शकता तुम्ही, एवढा काय क्राऊड नाही आहे आज. सकाळचे 7 वाजत आलेले, 7:30-8 वाजत आलेले आहेत. इथून किल्ले रायगडची पहिली पायरी चालू होते. नेहमीप्रमाणे आपण गडाच्या पहिल्या पायरीशी येऊन पाया न पडता जाईल असं कधी होतच नाही. त्यामुळे आपण पहिल्या पायरीच्या पाया पडून निघलोय आता पुढच्या प्रवासासाठी. रायगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 820 मीटर व 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. गडाचे प्राचीन नाव रायरी असे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या पाहून त्यास नदाद्वीप असे नाव पडले. निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1653 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघण्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्यांचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील हे ठिकाण सागरी मार्गाने दळणवळण करण्यास हे ठिकाण जवळचे आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूद्वीप असे होते. ब्लॉगिंगसाठी बोलत चाललोय. खूपच दम लागतोय बोलता काय जिथनं पुढं खूप कमी बोलेल. आता डायरेक्ट गडावरती पोचल्यावरतीच बोलेल, कारण बोलता ट्रॅक करताना खूपच दम लागत आहे. राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. 8:20 गडाच्या निम्म्याच्या वरती आलो. रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेला एक आकर्षक आणि सुप्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. दक्कनच्या पाटावरील सर्वात शक्तिशाली आणि महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच आपला रायगड किल्ला होय. स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि त्याचे महत्त्व ओळखून 16व्या शतकामध्ये याला आपली राजधानी बनवली. गडाच्या दरवाजापाशी पोहोचलो आता आपण. तुम्ही बघू शकता गडाची तटबंदी. आणि त्यावरती टकमक टोक आहे.
रायगड या किल्ल्याचे बांधकाम छत्रपतींच्या निवडक सहकाऱ्यांपैकी हिरोजी इंदुलकर यांनी केले आहे. या बांधकामासाठी मुख्य महाल हा संपूर्णतः लाकडी सागवानांनी बनवण्यात आला होता. आता मात्र काळाच्या ओघाने त्याचे फक्त आधारस्तंभ रायगडावर शिल्लक राहिलेले आहेत. फायनली गाइस गडाच्या दरवाजातून आत आलोय आपण. तटबंदी बघू शकता. गडाच्या दरवाजातून जेव्हा आपण पहिलं पाऊल आत ठेवतो ना, तर एवढा आनंद होतो मनातून आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मनामध्ये येते. फायनली गाइस वरती पोहोचलोय. जाऊयात, अजून थोडंफार राहिलेलं आहे. वरचा सपाटीचा भाग चालू झाला. आता राहिला आपला किल्ला. पुरा दमलोय आज. 3 स्टॉप घेतले. 3 स्टॉप मध्ये इथपर्यंत आलोय. जय जय. गेले 12 वर्ष झाली त्या रायगड किल्ल्यावरती मी गाईड म्हणून काम करतो. मी रायगड किल्ला याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत पहिल्यांदा रायगडाचं जागोजागी असा कचरा केलेला आहे. प्लीज पर्यटक फिरायचं आहे, सोबत पाण्याच्या बाटल्या आणताय तर प्लीज विनंती करतो, पाण्याच्या बाटल्या आपल्या घेऊन झाल्यावरती जे काही वस्तू सॅक या पिशवी काही असो त्यामध्ये घेऊन जावा. गडकिल्ले आपलेच आहेत. गडकिल्ल्यांवरती घाण करू नका, कचरा फेकू नका. हीच छोटीशी विनंती करतो. बघू शकता तुम्ही जागोजागी कचरा केलेला. गडकिल्ले आपले तर आपलाच अधिकार आहे ते गडकिल्ले स्वच्छ ठेवण्याचा. महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूस हे छोटेसे मंदिर आपल्याला दिसून येते. ते शिरकाई देवीचे मंदिर असून शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता होती. शिर्के 5व्या शतकापासून गडाचे स्वामी होते. यांची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाचा एक इंजिनियर होता. त्यांनी हे मंदिर बांधले होते. हे शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्याला लागून डावीकडे होळी नाही गेलं तर बिना चप्पल ट्रॅक पूर्ण केलेला आहे आपण रायगडचा. वेगळेच आनंद, वेगळीच मनातून खुशी होत आहे. विदाऊट चप्पल आपण रायगड केलेला आहे. नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तोच होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे.
पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत व 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहेत. छोटी छोटी खडी आहे खाली, इतकी टोचती आहे बेकार पायाला. चालायचं वांद झालंय चालायचं. बट जी सॅटिस्फॅक्शन मनातून भेटते मला की मी रायगड चक्रीचा कोणतेही पायात काही न घालता पूर्ण करत आहे. अर्थात निम्मात झालेला आहे. थोडेफार म्हणजे रायगड हा एवढा मोठा आहे की 8 दिवस जरी तुम्ही एक्सप्लोर केला तरी 8 दिवस संपणार. कडे टोचतात म्हणून ह्या छोट्याशा दगडाच्या भिंतीवरून चालतोय मागासपासून. बाजारपेठांच्या मधून जो सरळ रस्ता जातो तो एक जातो टकमक टोकाकडे व दुसरा जातो जगदीश्वराच्या मंदिराकडे. तर आपण गाईज पहिल्यांदा चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिरात. बाजारपेठांच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे मंदिर. मशिदीसारखं दिसणारं एक महादेवाचं मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीला हनुमंतरायाची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच आपल्या महाराजांची समाधी आहे.
इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होते तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा त्याने आगीत उडी घेतली आणि त्याचीच प्रतिमा आज महाराजांच्या समाधीच्या शेजारी स्थापित केलेली आहे. सकाळी दिलं सगळ्या हा बाराशे 80 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मीटरचं 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीचंद सुर्जेवाला होते. त्यांच्या त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. त्या मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे बघा. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवलेली आहे. कारण 600 किलोची मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा राज दरबार 350 वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची जागा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. मग सिंहासन ते नगारखाना मधला अंतर 200 फुटापेक्षा जास्त आहे. त्या काळात इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा. त्या मागच्या कोपऱ्यात बसणारा व्यक्ती बघितलं का महाराज तिथून बोलले की तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. ही एक सिस्टम करून ठेवलेली. यालाच म्हणतात वास्तुशास्त्र. आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर किंवा इंजिनियर कसे असतील बघा. सिंहासनामध्ये जाण्यासाठी ह्या 4 पायऱ्या आहेत. त्या 4 पायऱ्या एवढ्या महत्वाच्या पायऱ्या की महाराज सिंहासनाच्या पायऱ्या चढताना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यातून आसरू गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये जो बाळ माझा शिवबा खेळत होता तो आज 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती आलेला. राजे नक्कीच म्हटले असतील आऊसाहेबांना की आऊसाहेब मी जे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो तो बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतो तो मुरारबाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर. राजे सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळींची आठवण होती ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते शिवराणी वीर आज जर असते तर तो आजचा दिवस किती आनंदाचा असता. महाराज सिंहासनावरती आढळून आले. राजा भट्टानी महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. तर विष्णू हा जगाचा पालक असतो आणि महाराज तर अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार. महाराजांच्या अंगावर छत्र झालं. गागाबड वरती त्यांनी एक ललकर दिलेली आहे. ती ललकरी म्हणतो पाठीमागून जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी महादेव वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.
साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. हे मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. कल्पना करा सर, हा छत्रपती शिवरायांचा आता राजवाडा आहे. माझं पहिला जो संसार होतो ना, याच्यावरती लोकांना माहिती नाही म्हणून लोक वरती जातात. या मेन प्रमुख राहण्याचं ठिकाण आहे. महाराज येथे 10 वर्ष राहिले आणि याच वाड्यामध्ये, याच परिसरामध्ये आपल्या महाराजांनी अखेरचा शेवटचा प्राण सोडला. म्हणजे याच राहत्या राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680. इच्छा